नमस्कार, स्वागत आहे तुमचं आम्ही सातारकर किचनमध्ये। आज आपण बनवणार आहोत एक खूपच चविष्ट, पौष्टिक आणि घरगुती रेसिपी आलू पालक। आलू पालक ही एक अशी भाजी आहे जी चवीला अप्रतिम आणि आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे। पालकामध्ये भरपूर आयर्न, व्हिटॅमिन्स आणि फायबर असतात, तर बटाटे भाजीला छान टेस्ट आणि टेक्स्चर देतात। ही भाजी बनवायला खूप सोपी आहे आणि रोजच्या जेवणासाठी परफेक्ट आहे। गरमागरम फुलके, पोळी किंवा भाकरीसोबत खाल्ली तर याची मजा काही औरच। आणि ज्यांना पालक आवडत नाही ते तर नक्कीच ही भाजी अशा पद्धतीने जर तुम्ही करून खाल्लीत तर नक्कीच अगदी तुम्हाला आवडेल आणि तुम्ही पुन्हा पुन्हा करून खाल। सर्वात आधी आपण ताजा पालक स्वच्छ धुवून घ्यायचा, बारीक चिरून घेतो, मग बटाटे उकडून किंवा कापून ठेवतो। कढईत तेल गरम करून त्यात मोहरी, जिरे, लसूण आणि हिरवी मिरची टाकून छान फोडणी देतो। यानंतर यात बटाटे आणि पालक घालून मीठ, हळद, थोडा मसाला टाकून छान परतून घेतो। काही मिनिटात आपली चविष्ट आलू पालक भाजी तयार होते। चला तर वेळ न घालवता साहित्य कृती पाहूया। इथं मी 2 मीडियम साईजचे बटाटे साल काढून बारीक चिरून घेतले। पहा, इथं चिरलेले बटाटे पाण्यामध्ये टाकायचे म्हणजे काळे पडत नाहीत। एक जुडी आपण पालक घेतलेला आहे। पालक स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतला। त्याचबरोबर 2 मीडियम साईजचे टोमॅटो बारीक चिरून घेतले। 20 ते 25 लसूण पाकळ्या एकदम बारीक आपण काप करून घ्यायचे आहेत आणि 2 कांदे एकदम बारीक चिरून घ्यायचे आहेत। कांदे ही मीडियम साईजचे घ्या। फार छान चवीची ही भाजी होते, तुम्ही करून पहा। एक पळी तेलावरती जिरे, मोहरीची फोडणी करायची आणि त्याच्यामध्ये हे बारीक चिरलेला लसूण घ्यायचा। लसूण खमंग परतेपर्यंत आपल्याला सुगंध खमंग असा लसणाचा सुगंध येईपर्यंत लसूण परतत राहा। एक छोटा चमचा हळद आणि त्याच चमच्याने अर्धा चमचा हिंग घेऊया। आता हिंग हळदीची फोडणी छान तडतडली की आपण बारीक चिरलेला कांदा घेऊया। त्याच्यानंतर एक अर्धा इंच आलं मी किसून घेतलेलं आहे। आलं, कांदा, लसूण, जिरे, मोहरी याची फोडणी छान अशी आपल्याला परतून घ्यायची आहे। कांदा चांगला मऊ होईपर्यंत परतून घ्या। सुंदर चवीची ही भाजी होते, तुम्ही करून पहा। अगदी पालकच्या भाज्या तर आपण नेहमीच करतो, अगदी वेगवेगळ्या पद्धतीने पालक केला जातो, पण एकदा आलू पालक अशा पद्धतीने करा। कुठलेही एक्स्ट्रा मसाले, गरम मसाले वगैरे न वापरता घरातल्या मसाल्यामध्ये आपण साध्या सोप्या पद्धतीने हॉटेलच्या चवीची आलू पालक बनवू शकतो। छान असा हा कांदा मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा। कांदा परतून झाला की आपण टोमॅटो घेऊया। टोमॅटोबरोबरच 2 सुक्या लाल मिरच्या घेऊया। छान अशी ही पूर्ण फोडणी आपल्याला व्यवस्थित अशी परतून घ्यायची। फोडणी जेवढी खमंग तुम्ही परतून घ्याल तेवढी भाजी चवीला फार छान होते। चवीनुसार मीठ घ्यायचं आहे। मीठ घेतल्यानंतर आपले टोमॅटो आहेत हे छान मऊसर परतले जातात। 1 चमचा धणे जिरे पावडर, 1 चमचा आपला घरगुती काळा मसाला जो आपण रोज मसाला खातो तो घेऊया आणि एक अर्धा चमचा कलरची मिरची पावडर घेऊया। हे 3 मसाले घेऊन आपण हा मसाला पुन्हा एकदा ही फोडणी परतून घ्यायची। सुंदर अशी ही फोडणी परतून झाली की याच्यामध्ये आपण बटाटे घेऊया। 2 मीडियम साईजचे बटाटे साल काढून अशा पद्धतीने फोडी करून घ्या। उकडलेले बटाटे घेण्यापेक्षा जर तुम्ही कच्चे बटाटे या भाजीमध्ये घेतलेत तर चव फार छान येते, कारण आपण बटाटे पूर्ण भाजीमध्ये शिजवतो आणि पूर्णपणे बटाट्याचं जी चव आहे ही या भाजीमध्ये उतरते आणि सुंदर भाजी चवीला लागते। आता हे बटाटे पूर्ण मसाल्यामध्ये एक 5 मिनिटासाठी परतून घ्यायचे आहेत। गॅस मंद ठेवा। मंद गॅसवर एक 5 मिनिट बटाटे आणि ही पूर्ण मसाले परतले की आपण झाकण ठेवूया। बटाट्याला एक 2 ते 3 मिनिटासाठी वाफ काढून घ्यायची, कारण आपण कच्चे बटाटे घेतलेले आहेत आणि हे बटाटे आपल्याला भाजीमध्ये शिजवायचे आहेत। त्याच्यासाठी एक 2 ते 3 मिनिट झाकण ठेवून आपल्याला बटाट्याची वाफ काढून घ्यायची। बटाटे पटकन शिजतात, वेळ लागत नाही, पण 3 मिनिटासाठी वाफ काढायची आणि छान असे हे पुन्हा एकदा व्यवस्थित परतून घेऊया आणि भाजी फोडणीला घेऊया। जो पालक आपण बाजारातून आणल्यानंतर स्वच्छ धुवायचा। पालकची शक्यतो पानं घ्या, स्वच्छ धुवून असा बारीक चिरून घ्या, म्हणजे छान असा भाजीमध्ये ह्या लागतो। आता काय करायचं, आपण पालक बटाट्यावरती पूर्ण पसरून ठेवायचा आहे, म्हणजे लगेच मिक्स करू नका। बटाट्यावरती पूर्ण पसरून ठेवायचा आणि झाकण लावायचं। पालकचं जे पाणी सुटतं त्या पाण्यामध्ये आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची आहे। या भाजीला अजिबातसुद्धा पाणी टाकायचं नाही आपल्याला। बिना पाण्याची ही भाजी आपल्याला करायची आहे। तर पहा, इथं पालकला छान असं पाणी सुटतं आणि या पाण्यामध्ये हे बटाटे छान शिजले जातात।
तर इथं पहा, पालक टाकून 1-2 ते 3 मिनिट मी झाकण ठेवलं. झाकण काढल्यानंतर ही भाजी 1-2 मिनटासाठी मी परतून घेते आहे. जशी जशी ही भाजी मी परतत जाईल तसा तसा याचा सुगंध एवढा छान सुटलेला आहे आणि त्याचबरोबर याची चवही फार वाढते. पहा इथं 1-2 ते 3 मिनटासाठी भाजी परतून घेतली मी आणि कसुरी मेथी 1 चमचाभर घेतली. कसुरी मेथीमुळे या भाजीला छान अगदी सुंदर अशी अप्रतिम चवीची ही भाजी होते. पुन्हा एकदा 1-2 मिनटासाठी आपल्याला वाफ काढून घ्यायची आणि वाफ काढल्यानंतर आपला आलू पालक खाण्यासाठी तयार आहे. अगदी 2 ते 3 मिनिट आपण झाकण ठेवतो आणि पालकचं पाणी सुटतं, त्याच्यामध्ये हे बटाटे शिजले जातात आणि पूर्णपणे याचं जे पाणी आपल्या पालकचं आहे त्याच्यामध्ये ही भाजी शिजवून घ्यायची. सुकी भाजी हवी असेल तर गॅस फास्ट करा, फास्ट गॅसवरती व्यवस्थित परतून घ्या आणि ही भाजी सुकी करून घ्या. आणि अशा पद्धतीने हा आलू पालक आपला तयार झाला आहे. भाकरी, चपाती, पोळी याच्याबरोबर फार छान हे लागतं. त्याचबरोबर अगदी पराठा, नानबरोबर ही भाजी चवीला फार छान लागते. करून पहा, खाऊन पहा. रेसिपी आवडली तर चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. रेसिपी मित्रमैत्रिणींना शेअर करा. धन्यवाद मंडळी.